टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। परभणी जिल्ह्यात गेल्या 3 दिवसापासून सतत जोरदार पाऊस होत आहे। पावसानं आता कुठेतरी खरं तर उघडीप घेतलेली आहे, मात्र झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे मोठा फटका एकूणच खरीप पिकांना बसल्याचा आपण पाहतोय। लिमला महसूल मंडळातनी आहे। लिमला या गावामध्ये आपण मुगाच्या या प्लॉटवरती आहोत। आपण या ठिकाणी पाहतोय मुगा या ठिकाणी पीक लागलेलं आहे, मात्र अक्षरशः पूर्ण पीक या ठिकाणी पाण्याखाली गेलेलं आहे। हीच परिस्थिती बाजू सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आहे। गुडघाभर एवढं पाणी या एकूणच शेतामध्ये साचलेलं आहे। खरं तर लिमला महसूल मंडळात गेल्या 3 दिवसामध्ये तब्बल 180 मिलीमीटर इतका जोरदार पाऊस झाला, अतिवृष्टी झाली। जिल्हाधिकाऱ्यांनी या एकूणच परिसराला काही वेळापूर्वी भेट दिलेली आहे। पंचनामे करण्याच्या सूचना पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिलेल्या आहे, मात्र विदारक स्थिती आपण या ठिकाणी पाहतोय। मूग पूर्णपणे गेलेला आहे। खरं तर शेंगा लागलेले होते, हातातोंडाशी शेतकऱ्यांचा पीक आला होता। हीच परिस्थिती बाजूच्या प्लॉट पाहतोय आपण सोयाबीनची आहे। सोयाबीन मध्येही पूर्ण सोयाबीन पाण्याखाली गेलेलं आहे। या परिसरातील शेतकरी माझ्यासोबत आहे। भैया मला सांगा, 180 मिलीमीटर 3 दिवसात पाऊस, किती परिसरामध्ये नुकसानीचा अंदाज काय सांगाल? किती नुकसान झालं? लिमला महसूल मंडळात सकल भागात आजही पाणी आहे। तिसऱ्या दिवशी बी सोयाबीन मध्ये पाणी आहे आणि त्या कापूस सोयाबीन मध्ये देखील पाणी आहे। सकल भागात पाणी साचल्यामुळे याचा फटका बसणार आहे पिकांना। आणि शासनानं पीक विम्याचे काही स्टिगर कॅन्सल केल्यामुळं त्या विम्याचा बी लाभ शेतकऱ्यांना मिळणार नाही। आज स्थानिक आपत्तीमधून शेतकऱ्यांना खरं तर पीक विम्याचा लाभ मिळू शकत होता, पण शासनानं हे स्टिगर बंद केल्यामुळं त्याचा फटका आता बसणार आहे। मला सांगा, गुडघाभर पाणी आहे सोयाबीन मध्येही आणि मुगामध्येही, आणखीन कोणते पीक आहे ज्या एकूणच या महसूल मंडळात नुकसान झालं त्यांचा? कापूस, सोयाबीन, माहेर, मुंबर हे सर्व गोदापट्ट्यातील गावामध्ये प्रचंड नुकसान आहे। त्याचबरोबर लिमला येथेही नुकसान आहे सर। सुरुवातीला पावसानं दडी घेतली होती जूनच्या सुरुवातीला, मग नंतर पीक जगवण्यापुरता पाऊस झाला, मात्र आता अतिवृष्टीमध्ये एकदम हातातून गेलं पीक। मोठा फटका बसणार आहे ना त्याचा पाण्याचा, कारण पाणी आजही पिकामध्ये आहे ना साचलेलं। आता काही हातात येणार नाही पीक याच्यामध्ये। बहुतांश मोठं नुकसानच आहे याच्यामध्ये। मला सांगा, जिल्हाधिकारी काही वेळापूर्वी या ठिकाणी येऊन गेले, सूचना केल्या त्यांनी पंचनामे झाले सुरू काही? जिल्हाधिकारी साहेब आले आणि त्यांनी सांगितलं, बाबा ज्या शेतकऱ्यांचं खरोखर नुकसान झालं आहे त्यांना मदत मिळणं द्या, 100% नुकसान त्याचं मदत झाली पाहिजे त्यांना। मंत्री मेघना बोर्डीकरांनी काही वेळापूर्वी सांगितलं की पंचनामे करा म्हणून, मात्र फक्त पंचनामे प्रत्यक्षात सुरू झालेत का? पंचनामे नाही, पाहणी दौरे आहेत। राजकीय लोक बी यायलेत पाहायला आणि जिल्हा प्रशासनाचे लोकही येऊन गेले, मात्र प्रत्यक्षात पंचनामे आजही झाले नाहीत। आता खरं तर 3 दिवसाच्या पावसानं एकदम होते असं नव्हतं केलं। आता या दुःखातून कसं सावरणार एकूणच परिसरातील शेतकरी? दुःख लय मोठं आहे ते। आता सर्वात मोठा फटका तर पीक विम्यातून सावरत होता शेतकरी, पण ते विम्याचे काही स्टिगर कॅन्सल केल्यामुळं त्याचा फटका बसणार आहे। आणि अनुदानानं काय होत असते हो साहेब, आधीच मालाला भाव नाही आणि त्याच्यामध्ये नैसर्गिक हानी। शासनानं या परिसरातील शेतकऱ्यांचा विचार करावा। लिमला महसूल मंडळाला अन्याय होऊ नये अशी आमची कळकळीची विनंती आहे। तर शेतकरी आहे, खरं तर हवालदिल झाला असं म्हणलं तर ते चूक ठरणार नाही, कारण गुडघाभर आपण या ठिकाणी पाहतोय, गुडघाभर एवढं पाणी आलेल्या हातातोंडाशी आलेल्या पिकामध्ये साचलंय, त्यामुळं पूर्ण होत्याचं नव्हतं झालं। राज्य सरकारनं खरं तर प्रत्यक्षात लक्ष घालून या एकूणच या मंडळामध्ये खरं तर विशेष पॅकेज देण्याची मागणी शेतकरी करत आहेत। तुर्तास जिल्हाधिकारी या परिसरात भेट देऊन गेलेले आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी पंचनामे करण्याचे आदेश खरं तर खालच्या कर्मचाऱ्यांना दिलेले आहे। मात्र परभणी जिल्ह्यातील लिमला महसूल मंडळामध्ये खरं तर आसमानी संकट शेतकऱ्यांवर ओढवलं असल्याचं आपल्याला विदारक चित्र पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, लिमला, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।